प्रशांत महासागरामध्ये अल निनो सक्रिय झालेला आहे। अल निनोच्या तीव्रतेमुळे जगभरात दुष्काळाची शक्यता वर्तवली जाते। विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान, छत्तीसगडला जास्त फटका बसणार आहे। अल निनोच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून सरकारच्या सल्ल्यानेच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन फडणवीसांनी केलंय। हे तीच गोष्ट घडताना दिसते। प्रशांत महासागरामध्ये अल निनो सक्रिय झालाय। 1950 सालानंतरचा हा सर्वाधिक तीव्र अल निनो राहण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे गेल्या अनेक दशकांमध्ये पडला नाही असा दुष्काळ पडू शकतो। केंद्र आणि राज्य सरकार त्यासाठीच पेरणीची घाई करू नका म्हणून वारंवार सूचना करतायत। आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला। जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण करता येतील हा आपला प्रयत्न आहे। राज्य सरकारच्या ॲडवायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही। आतापर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवलाय, तसंच शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडनं येणाऱ्या ॲडवायझरीकडे लक्ष द्यावं। मान्सूनचा पाऊस 24 जूननंतरच बरसणार, IMDचा अंदाज। राज्यात प्रतिकूल स्थितीमुळे मान्सूनची प्रगती ठप्प। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रतिकूल वातावरणामुळे महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती सध्या थांबली आहे। पुढील 4 ते 5 दिवस बहुतांश भागात तुरळक पावसाची शक्यता असून 24 जूननंतर पावसाचा जोर वाढून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहूनच पेरणीचे नियोजन करावे। जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही, सरकारला इशारा। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कर्जमाफी आंदोलनाचा 4था दिवस असून अन्नत्यागामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे। तरीही त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार देत सरकारला इशारा दिला आहे। त्यांच्या समर्थनार्थ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला, तर विविध ठिकाणी आंदोलन तीव्र झाले आहे। शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे सरसकट कर्जमाफी, पीक कर्जावरील व्याजमाफी, बियाण्यांची मागणी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तातडीची मदत। देशात हळदीची लागवड रखडली। अतिउष्णता आणि मान्सूनला झालेल्या विलंबामुळे देशभरात हळदीची लागवड मंदावली आहे। उष्ण हवामानामुळे हळदीची उगवण क्षमता कमी झाली असून अनेक भागांत पावसाअभावी लागवड रखडली आहे। यामुळे यंदा हळदीचे उत्पादन घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत असून पाऊस नियमित झाल्यानंतरच लागवडीला वेग येण्याची अपेक्षा आहे। महाराष्ट्रात जून महिन्यात आतापर्यंत 78% कमी पाऊस। देशात मान्सून सलग 11 दिवसांपासून मंदावल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे। महाराष्ट्रात जून महिन्यात आतापर्यंत सामान्यपेक्षा 78% कमी पाऊस नोंदवला गेला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असली तरी महिनाअखेरीस पावसाची तूट 50% राहू शकते। त्यामुळे खरीप पेरण्या आणि शेतीची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। मागील कर्जमाफीचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांचाही नव्या प्रस्तावात समावेश करण्याबाबत चर्चा झाली असून हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे अनेक शेतकरी या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत। आता हवामानाबद्दल बोलायचे झाले तर राज्यातील शेतकऱ्यांची चिंता अद्याप कायम आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार एल निनो आणि आयोडीच्या परिणामामुळे मान्सूनचा वेग मंदावला आहे। मात्र 23 जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच जून 25 ते 1 जुलै दरम्यान कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। दरम्यान पावसाअभावी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप पेरण्या रखडल्या आहेत। कपाशी, सोयाबीन, तूर, भात आणि इतर पिकांची पेरणी थांबली असून शेतकरी दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत। बाजारभावाबद्दल बोलायचे झाले तर कांद्याच्या बाजारात चढ-उतार कायम आहेत। दुसरीकडे बेदाण्याच्या उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारात चांगले दर मिळत असून काही बाजारात प्रतिगाडी 45 ते 46 हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याची माहिती समोर आली आहे। पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठीही महत्त्वाची सूचना आहे। पुढील हप्ता मिळवण्यासाठी KYC पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे। ज्यांनी अद्याप KYC केलेली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्ता अडकू शकतो। राज्यात अनेक ठिकाणी खत आणि बियाण्यांच्या वाटपात गोंधळ निर्माण झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून काही ठिकाणी चौकशीची मागणीही करण्यात आली आहे।
दुसरीकडे राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा लागत असून शेतीसह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. याच दरम्यान राज्य सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 53,000 हेक्टर शेतीला शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून जवळपास 198 गावांतील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. अकोला परिमंडळात मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे काही ठिकाणी स्मार्ट मीटर सक्तीला विरोध वाढत असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतासाठी महत्त्वाची बातमी आहे. 15 जुलैपासून भारत-यूके मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू होणार असून भारतीय कृषी उत्पादनांना ब्रिटनमध्ये मोठी बाजारपेठ मिळण्याची अपेक्षा आहे. फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. परतूर परिसरात झेंडू आणि इतर फुलांच्या दरात वाढ झाली असून उत्पादकांना चांगला भाव मिळत आहे. दूध उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्रानेही मोठी प्रगती केली आहे. राज्य देशात दूध उत्पादनात 5व्या क्रमांकावर असून गेल्या 10 वर्षांत उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. शेवटी हवामान विभागाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा महत्त्वाचा सल्ला दिला आहे. घाईघाईने पेरणी करू नये. पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तर मित्रांनो, आजच्या सर्व महत्त्वाच्या शेतीविषयक अपडेट्स इतक्याच. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.